आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या शिक्षकांनी mahhsscboard.in या वेबसाईटवर मेकर आयडीचं लॉग इन करून मार्क कसे भरावे या संदर्भात आपण प्रात्यक्षिक माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपणास असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील। मागील व्हिडिओमध्ये आपण चेकर लॉग इन करून म्हणजेच प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांचं चेकर लॉग इन कसं करावं, चेकर लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी मेकर आयडी कशा पद्धतीने त्या शिक्षकांचा तयार करावा या संदर्भात आणि त्या वेबसाईटच्या पूर्ण डॅशबोर्डची ओळख मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती। आपण जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकचा वापर करून आपण ही परिपूर्ण माहिती पहा आणि आपल्या शाळेतील त्या शिक्षकांचा मेकर आयडी तयार करा। आज आपण मेकर आयडी तयार केल्यानंतर शिक्षकांनी मेकर आयडी आणि पासवर्ड वापरून कशा पद्धतीने लॉग इन करायचं, लॉग इन केल्यानंतर मार्क कसे भरायचे, ब्लँक टेम्पलेट का डाउनलोड करावे आणि सगळी माहिती, सगळे गुण भरल्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रूव्हल म्हणजेच आपल्या मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या लॉग इनला ते मार्क कसे पाठवावे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण शिक्षकांनी कसे भरावे यासाठी आपण mahhsscboard.in ही वेबसाईट आपल्या लॅपटॉपच्या अथवा कम्प्युटरच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी आपण उजव्या बाजूला बघू शकतो इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड या टॅबला आपण क्लिक करूया। यानंतर या ठिकाणी चेकर लॉग इन म्हणजे मुख्याध्यापकांच्या लॉग इन मधून आपण त्या शिक्षकांचा मेकर आयडी तयार केलेला असतो, तो मेकर आयडी आणि त्या शिक्षकांचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी मेकर लॉग इन करून घ्यायचा आहे आणि यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपण साइन इन होऊया। साइन इन झाल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड त्या शिक्षकांचा दिसणार आहे। ज्या शिक्षकांना मार्क भरायचे आहेत त्या शिक्षकांचा डॅशबोर्ड याप्रमाणे दिसणार आहे। लक्षात घ्या, मार्क हे शिक्षक त्यांच्या लॉग इनला म्हणजेच मेकर लॉग इनला भरत आहेत आणि मेकर लॉग इनचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड येईल। आता शिक्षकांनी मार्क कुठे भरावेत, कसे भरावेत हे समजून घेऊया। यासाठी या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला मार्क्स अँड ग्रेड या पर्यायाला आपण क्लिक करूया। यानंतर आपल्यासमोर HSC मार्क्स अँड ग्रेड हा नवीन पर्याय उपलब्ध होईल। पुन्हा एकदा आपल्याला HSC मार्क्स अँड ग्रेड या टॅबला क्लिक करायचं आहे। या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड येईल। आता या ठिकाणी डॅशबोर्डची ओळख आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, तरी देखील आपण या ठिकाणी थोडक्यात ही माहिती समजून घेऊया। या ठिकाणी पहिला कॉलम आहे हा सब्जेक्ट कोड असतो। यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं मीडियम आणि सब्जेक्ट नेम, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। त्यापुढे आपण जर पाहिलं तर मार्क्स टू एंटर म्हणजे त्या विषयाला किती विद्यार्थी आहेत ही विद्यार्थी संख्या तुम्हाला इकडे दिसते। त्यानंतर बघा स्टेटस हे सगळं पेंडिंग आहे। आता हे पेंडिंग का दिसतंय, कारण आपण मार्क नाही भरलेले आहेत आणि मार्क भरून जेव्हा सेंडिंग फॉर चेकर अप्रूव्हल अशा पद्धतीने सेंड करणार आहोत तेव्हा आपल्याला स्टेटस हे या ठिकाणी दिसेल। यानंतर एडिट व्ह्यू मार्क्स हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला या प्रत्येक विषयाचे गुण भरायचे आहेत। कसे भरायचे हे आपण पुढील प्रमाणे पाहणारच आहोत। यानंतर आहे ब्लँक टेम्पलेट। ब्लँक टेम्पलेट हे कशासाठी आपण या ठिकाणी डाउनलोड करायचे तर लक्षात घ्या, ब्लँक टेम्पलेटवर क्लिक करून या सगळ्या ज्या टेम्पलेट आहेत त्या विषयाच्या शीट्स आहेत या सगळ्या या ठिकाणाहून आपल्याला डाउनलोड करायच्या आहेत। कारण ह्या डाउनलोड केल्यानंतर
त्या डाउनलोड केलेल्या शीटवर आपण त्या विषयाच्या सीट नंबर समोर, त्या विद्यार्थ्याच्या सीट नंबर समोर आपल्याला त्याचे मार्क लिहायचे आहेत. आणि ते मार्क तिथे लिहिल्यानंतर जेव्हा आपण ऑनलाईन कम्प्युटर अथवा लॅपटॉपवर मार्क भरायला बसणार आहेत, तेव्हा त्याच शीटचा आधार घेऊन त्या ठिकाणी सगळ्या मार्कांचं गुणांचं एकत्रीकरण होणार आहे. या ब्लँक टेम्पलेटमध्ये जे आपण डाउनलोड करत आहोत, या ब्लँक टेम्पलेटमध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचे गुण ऑफलाईन म्हणजे आपण हाताने भरणार आहोत ते गुण, आणि ऑनलाईन जेव्हा भरायला बसणार तेव्हा त्याच शीटचा वापर करून आपल्याला एडिट अँड व्ह्यू मार्क्स म्हणून ऑप्शन आहे, इथे आपल्याला ते शीट समोर ठेवून मार्क भरायचे आहेत. म्हणजे आपलं काम सोपं व्हावं यासाठी आपल्याला या ठिकाणी हे ब्लँक टेम्पलेट्स देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतरचं आहे फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट. आता सगळे गुण भरून झाल्यानंतर आपण जेव्हा सेंडिंग फॉर चेकर अप्रुव्हल म्हणजे मेकर लॉग इनवरून, आपल्या शिक्षकांच्या लॉग इनवरून पूर्ण मार्क भरून झाल्यानंतर आपण जेव्हा हे सगळे गुण चेकिंगसाठी मुख्याध्यापक लॉग इनला पाठवतो, चेकर लॉग इनला, त्यानंतर आपल्याला फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट इथून आपल्याला सगळे जे काही आपण भरलेले आहेत ह्या सगळ्या मार्क लिस्ट ज्या ऑटो या ठिकाणी फिलअप झालेले असतील, म्हणजे हे सगळे प्रिंटआउट आपल्याला या ठिकाणाहून काढायचे आहेत. आणि लक्षात घ्या, याच प्रिंटआउट यावर आपल्या मुख्याध्यापकांचा सही शिक्का, केंद्रप्रमुखांचा सही शिक्का जे काही असतील त्यानुसार आपण या ठिकाणाहून या सगळ्या लिस्ट या आपल्याला बोर्डाला ऑफलाईन पाठवाव्या लागणार आहेत. आणि त्या सगळ्या शीट्स आपल्याला या फायनलमधून नंतर डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. कधी तर हे सगळे गुण भरल्यानंतर. आता ब्लँक टेम्पलेटचा अर्थ आपल्याला समजला असेल का, आपल्याला का डाउनलोड करायचे आहे. फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट हे आपल्याला शेवटी का डाउनलोड करायचे आहेत, कारण हे आपल्याला बोर्डाला ऑफलाईन पाठवायचे आहेत. सो अशा पद्धतीने ही थोडक्यात या डॅशबोर्डची ओळख होती. आता जाऊया मार्क भरण्यासाठी. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण सब्जेक्ट कोड बघा, त्याचा हा इथे एक आहे, सब्जेक्ट नेम इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये 161 मुलं आहेत. आता यांचे मार्क भरण्यासाठी आपल्याला एडिट व्ह्यू मार्क्स या टॅबला इथे क्लिक करायचं आहे. बघा हे पेन्सिलचं चित्र दिसते, यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला वाटलं मला यापैकी एखाद्या जॉग्राफीचे मार्क भरायचे, तर आपण या ठिकाणी येऊन जॉग्राफीचे मार्क भरू शकतो. असं नाही का आपल्याला सिरियलनेच जायला पाहिजे, तसं काही नाही. आपल्याला आपल्या सोयीनुसार त्या विषयाचे गुण भरण्यासाठी या टॅबवर क्लिक करून आपल्याला तो एडिट करून घ्यायचा आहे. मी आता इंग्रजी विषयाचे मार्क भरण्यासाठी या टॅबला क्लिक करतो. बघा आपल्यासमोर पुन्हा एकदा हा एक नवीन फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी सब्जेक्ट कोड इंग्लिश मार्च 2024, त्यानंतर टोटल मार्क्स ऑन धिस पेज, या पेजसाठी एकूण किती गुण आहेत या सगळ्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा मार्क्स आउट ऑफ 20 म्हणजे 20 पैकी आपल्याला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला गुणांकन करायचं आहे. आपला HSA एक्झाम, त्यानंतर डिव्हिजन कोड दिलेला आहे, स्कूलचा नंबर दिलेला आहे, मीडियम कोड दिलेला आहे. मार्क्स आउट ऑफ 20 पैकी आपल्याला या ठिकाणी जे काही आहे गुणांकन हे 20 पैकी आहे. जर आपण चुकून या ठिकाणी 21 टाकला, बघा मी 21 टाकतो, तर लगेच या ठिकाणी इनव्हॅलिड म्हणून ऑप्शन येईल. म्हणजे अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी सिस्टममध्ये मार्क्स मस्ट बी बिटवीन 20 पर्यंतच आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे. म्हणजे चुकून आपल्याकडनं असं काही होऊ शकते. सो अशा वेळेस आपण हे काढायचे आहेत आणि त्या ठिकाणी जे काही त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण असतील तर हे गुण या ठिकाणी टाकायचे आहेत. बघा पेज नंबर या ठिकाणी आपण बघू शकतो. मी या पेज नंबरवर जर क्लिक केलं तर मला याप्रमाणे 4 पर्याय दिसत आहेत. 1 2 3 4 म्हणजे 4 पेजची माहिती मला या ठिकाणी दिसते. आपण जसजसं हे एक पेज पूर्ण भरत जाऊ, जसं पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी आपण सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी जे चुकीची खूण दिसते रेड कलरमध्ये, या ठिकाणी बरोबरचं निळ्या टॅबमध्ये आपल्याला बरोबरची खूण आलेली दिसणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला बरोबरची खूण या चारही टॅबला म्हणजे चारही पेजला येताना दिसेल, अशा वेळेस आपलं या ठिकाणी काम पूर्ण आहे असा अर्थ पकडायचा. चुकून 3 पूर्ण आहे आणि एकाला रेड येत असेल तर काहीतरी कुठेतरी मिस्टेक आहे अथवा काहीतरी कुठे राहिलेलं आहे हा अर्थ समजायचा आणि त्यानुसार जे काही अपूर्ण असेल ते काम आपण या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं आहे. आता मार्क भरण्यासाठी आपल्याला खाली येऊया. हे जे सीट नंबर आहेत या सीट नंबरच्या समोर जे काही मार्क हा टॅब आहे त्यासमोर असलेल्या मार्क या ऑप्शनमध्ये जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी बघा हा एडिट झालेला दिसतो. या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याला जे गुण आहेत ते गुण या ठिकाणी द्यायचे आहेत. गुण दिल्यानंतर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी गुण टाकतो. बघा गुण टाकल्यानंतर सिस्टममध्ये काही एरर नाही, काही स्टेटस नाही, जे गुण आहेत ते योग्य पद्धतीने टाकला. अशा पद्धतीने हे सगळं काही
त्या विद्यार्थ्यांचे गुण आहेत हे कामकाज पूर्ण आपण या ठिकाणी करून घ्यायचं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचा सीट नंबर दिला आहे आणि त्याच्या पुढे त्याचे मार्क भरायचे आहेत। आता हे कुठून भरणार आहेत आपण, तर ज्या ब्लँक शीट आपण डाउनलोड केलेल्या आहेत त्या ब्लँक शीटमध्ये आपण हाताने पूर्ण लिहून घेणार आहोत आणि ती समोर ठेवून त्यावरून आपल्याला मार्क भरायचे आहेत। म्हणजे ती शीट आणि हे सेम आहे। आता पुन्हा खाली जाऊया। सगळ्यात खाली आल्यानंतर बघा, सगळ्यात खाली आल्यानंतर या ठिकाणी अब्सेंट असेल तर AA या पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे। 100 मार्क्स असतील तर त्या ठिकाणी H हे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे। सो अशा पद्धतीने हे नोट जी आहे ही आपण लक्षात घ्या। यानंतर ही खाली एक नोट दिलेली आहे ती पाहूया। बघा या ठिकाणी नोट काय आहे, पहिली सेंड फॉर चेकर अप्रूव्हल बटन will be activated only after all marks grades entries have been completed without any errors। बघा आपल्याला हा जो सगळे गुण भरल्यानंतर या ठिकाणी हा ऑप्शन बघू शकतो आपण सगळ्यात खाली, सेंड फॉर चेकर अप्रूव्हल। म्हणजे हा ऑप्शन जो आहे, हा टॅब आहे, हा आता सध्या ॲक्टिव्ह नाही। मी याच्यावर क्लिक केलं तर क्लिक होणारच नाही। का क्लिक होणार नाही, कारण जोपर्यंत तुम्ही या सगळ्या या पेजवरचे हे सगळे गुण भरत नाहीत तोपर्यंत तो टॅब ॲक्टिव्ह होणार नाही। आणि हे सगळे गुण या पेजवरचे पूर्ण म्हणजे 48 पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण भरले की आपल्याला सेंड फॉर चेकर अप्रूव्हल हा ॲक्टिव्ह झालेला दिसेल। त्यानंतर आपण जर याच्यावर क्लिक केलं तर हे सगळे गुण चेक होण्यासाठी मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला जाणार आहेत। म्हणजे आपल्या त्या पेजचे मार्क पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला पुढे प्राचार्यांच्या मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला पाठवण्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात शेवटी सेंड फॉर चेकर अप्रूव्हल या टॅबला येऊन क्लिक करायचं आहे, जेणेकरून हे सगळं आपलं तिकडे त्या मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची आणखी एक सूचना लक्षात घ्या, मार्क्स कॅन नॉट चेंज आफ्टर सेंडिंग फॉर चेकर अप्रूव्हल वी ओनली ॲसेस विल बी अवेलेबल। बघा काय सांगितलंय त्यांनी, जर आपण सगळे मार्क भरले आणि सेंड फॉर चेकर अप्रूव्हल हा टॅबवर क्लिक केलं तर सगळे चेक होण्यासाठी गुण कोणाच्या लॉग इनला जाणार आहेत, मुख्याध्यापकांच्या म्हणजे चेकर लॉग इनला। आणि जेव्हा चेकर लॉग इनला जातील आणि तुम्हाला नंतर असं वाटलं की मला याच्यामध्ये कुठेतरी बदल करायचा आहे तर हा तुम्ही बदल करू शकणार नाही। मग अशा वेळेस तुम्हाला इथे फक्त त्याला किती गुण मिळालेले आहेत हे पाहण्याचा व्ह्यू मिळणार आहे, मात्र बदल करू शकणार नाहीत। आणि जर तुम्हाला किंवा मुख्याध्यापकांना असं काही वाटलं की नाही हे चुकीचं आहे, इथे बदल करायला हवा, तर तो एडिट करण्याचा पर्याय हा मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला उपलब्ध असणार आहे। अशा पद्धतीने ही सगळ्यात महत्त्वाची माहिती होती। आता लक्षात घ्या, काम करत असताना तुम्ही हे सगळे गुण भरले, फॉर एक्झाम्पल हे तुम्ही 12 विद्यार्थ्यांचे गुण भरले आणि तुम्हाला वाटलं मला नंतर भरायचे आहेत किंवा XYZ काही कारणामुळे तुम्ही लॉग आउट झाले असतील किंवा करायचं असेल, तर त्याच्या आधी लक्षात घ्या सेव्ह नावाचा हा टॅब आहे, याला क्लिक करा, जेणेकरून जेवढे विद्यार्थ्यांचे गुण तुम्ही भरलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी सेव्ह होणार आहेत। कदाचित तुम्हाला असंही वाटत असेल की मी सगळ्या विद्यार्थ्यांचे 48 विद्यार्थ्यांचे गुण भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे शीट्स भरल्यानंतर मी सेंड फॉर चेकर अप्रूव्हल एकदा खात्री करून घेईल आणि नंतर पाठवणार आहे। मग अशा वेळी सेव्ह केल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका, कारण तुम्ही जर सेव्ह या टॅबवर क्लिक केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचे जे गुण भरले जाणार आहेत ते या ठिकाणी सेव्ह होणार नाही। म्हणजे तुम्ही 48 विद्यार्थ्यांचे गुण भरले आणि चुकून तुम्ही बॅक बटन केलं, या ठिकाणी गेले आणि बॅक झालेत आणि पुन्हा इकडे आले तर हे सगळे विद्यार्थ्यांचे गुण जे आहेत हे पुन्हा गेलेले या ठिकाणी दिसतील। म्हणजे पुन्हा तुम्हाला ब्लँक टेम्पलेट या ठिकाणी दिसेल। आणि तुम्हाला जर हे 48 मुलांचे किंवा XYZ विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर हे तिथेच हवे असतील तर हे सेव्ह या टॅबला क्लिक करा आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल का आता माझं चेक झालेलं आहे, डबल खात्री करून घेतली मी का शीट्सवरचे गुण आणि हे गुण हे व्यवस्थित भरलेले आहेत, सो अशा वेळेस आपण सेंड फॉर चेकर अप्रूव्हल या टॅबला क्लिक करून आपण हे सगळे जे काही गुण आहेत हे मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला पाठवायचं आहे। आणि चुकून सगळे गुण भरलेत आणि सेव्हवर क्लिक न करता बॅकला क्लिक केलं तर आपण पुन्हा या ठिकाणी बॅक जाणार आहेत, मात्र पुन्हा या ठिकाणी एंट्री केली तर या ठिकाणी हे सगळं नील झालेलं दिसेल, भरलेलं दिसणार नाही, कारण आपण ते सेव्हच केलेलं नाही। आणि म्हणून प्रत्येक शीटला मार्क भरत असताना वाटलंच तुम्ही सेंड फॉर चेकर अप्रूव्हल शेवट करा, नंतर करा, पण सेव्ह करायला विसरू नका। आता हे झाले इंग्रजी विषयाचे गुण। आता एखाद्या विषयाला जर श्रेणी असतील तर मग श्रेणीचे गुण कसे भरणार,
पुन्हा एकदा मी बॅक जातो. आता बॅक गेल्यानंतर श्रेणीच्या विषयाकडे वळतो. आता हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन आहे. याला मार्क भरण्यासाठी, श्रेणी भरण्यासाठी मी पुन्हा एडिट अँड व्ह्यू मार्क्सवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने हा फॉर्म ओपन झाला आहे बघा. आता पुन्हा ही सगळी माहिती आपण चेक करून घ्यायची आहे. व्हॅलिड ग्रेड, कुठल्या कुठल्या ग्रेड या ठिकाणी व्हॅलिड आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी टाकू शकत नाहीत. पुन्हा पेज नंबर दिला आहे 9, 10, 11, 12. जसं तुम्ही भरणार, जसं व्यवस्थित होणार आहे तुमचं काम, तसं इथे निळ्या कलरची टिक मार्क तुम्हाला येताना दिसणार आहे. मात्र लक्षात घ्या, मार्क सगळे भरल्यानंतर, ग्रेड पण भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायला विसरू नका. सेव्ह न करता तुम्ही जर बॅक झाले तर हे जे काही भरलेलं असते हे सगळं निघून जाईल. आणि सगळं तुम्हाला खात्री झाल्यानंतरच तुम्ही सेंड फॉर चेकर अप्रूव्हलला क्लिक करा. आता ग्रेड भरण्यासाठी पुन्हा एकदा येतो. या ठिकाणी त्या विद्यार्थीचा सीट नंबर आहे, विद्यार्थ्याचा सीट नंबर, ग्रेड आहे. आपण जर या ठिकाणी या छोट्याशा जे काही चिन्ह आहे याच्यावर जर क्लिक केलं तर बघा या ठिकाणी काही ग्रेड म्हणजे किती गुणांकनापासून कितीपर्यंत याला ग्रेड दिलेले आहेत. हे ग्रेड आपण या ठिकाणी टाकायचे आहेत. जसे की 60 आणि 60पेक्षा जास्त मार्क असतील तर त्याला ए ग्रेड आहे. 45 ते 59% असतील त्याला बी ग्रेड आहे. 35 ते 40 असतील, 44 असतील तर त्याला सी ग्रेड आहे. आपल्या त्या विद्यार्थ्याला जे काही ग्रेड मिळालेले आहे ते फक्त या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल म्हणून सिलेक्ट करून दाखवतो. आपल्याला काही इथे एंटर किंवा टाईप करायचं नाही, दिलेलं आहे ते फक्त या ठिकाणी सिलेक्ट करायचं आपल्याला. सगळे जे काही आहे अशा पद्धतीने काय असतील ते सगळे गुणांकन सिलेक्ट करून घ्या. आणि सिलेक्ट केल्यानंतर सगळं 48चे 48 विद्यार्थ्यांचं भरून झाले असतील ग्रेड तर पहिल्यांदा सेव्ह करायचं आहे. आणि सेव्ह केल्यानंतरच सेंड फॉर चेकर अप्रूव्हल या टॅबला आपण शेवटी आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला क्लिक करायचं आहे. पण पुन्हा सांगतो, सगळे जे काही पेजेस आहेत या सगळे पेजेसचे मार्क भरल्यानंतर पहिल्यांदा आपलं काम आहे सेव्ह करणं. म्हणजे सगळ्या गुणांकन जे विद्यार्थ्याचं आहे ते सेव्ह करत चला. तुम्हाला वाटलं सेव्ह केलाय पण मला बदल करायचा आहे, काही चुकीचं झालंय, तर आपण तोपर्यंत बदल करू शकतो. पण मात्र सेव्ह केल्यानंतर नंतर फायनलला आपण सेंड फॉर चेकर अप्रूव्हलवर क्लिक केलं तर ते सगळे गुण हे त्या चेकिंगसाठी मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला जातील. तेव्हा आपल्या मेकर लॉग इनवरून कुठलाही बदल होणार नाही. मग जो बदल करता येईल तो मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरून करता येणार आहे. अशा पद्धतीने हे जे सगळे गुणांकन आहेत हे सगळे गुणांकन या ठिकाणी एडिट व्ह्यू मार्क्स या टॅबवर जाऊन आपल्याला भरायचे आहेत. हे विषय आहेत आणि या ठिकाणी भरायचे आहेत. मी आशा करतो की या ठिकाणी मार्क कसे भरावेत, ब्लँक टेम्पलेट कसे डाउनलोड करावेत, मग फक्त आपल्याला त्यावर क्लिक केलं तर या सगळ्या शीट्स डाउनलोड आपल्या लॅपटॉपमध्ये होणार आहेत. त्याची प्रिंटआउट काढा, त्याच्यावर मार्क भरा आणि मार्क भरून झाल्यानंतर खात्री झाल्यानंतरच ऑनलाईन या ठिकाणी त्या शीटचा वापर करून भरा. आणि फायनल शीटमध्ये इथे येऊन या फायनलच्या जेव्हा आपण सेंड फॉर चेकर अप्रूव्हलला पाठवतो तेव्हा इथून त्या सगळ्या शीट डाउनलोड करून घ्या आणि यानंतर ऑफलाईन आपल्याला बोर्डाला पाठवायचे आहेत. मी आशा करतो की ही सगळी दिलेली जी माहिती असेल ही आपणास नक्कीच समजली असेल. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण आता शिक्षकांनी मेकर लॉग इन मधून चेकर लॉग इनला पाठवलं. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्याध्यापक अथवा प्राचार्याच्या चेकर लॉग इनला प्राचार्यांनी अथवा मुख्याध्यापकांनी हे सगळे गुण चेक कसे करावेत आणि चेक केल्यानंतर सेंडिंग फॉर बोर्ड अप्रूव्हल, बोर्डाकडे हे गुण कसे पाठवावेत हे माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.